नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा पावधाने. दिलसे बाय दीपा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन. रसिक श्रोते हो, हा वसंत ऋतू म्हणजे प्रेमाचाच ऋतू आहे जणू काही. 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणूनच डिक्लेअर केलेला आहे. अहो, असं काय करता? व्हॅलेंटाईन्स डे. कोणी एक संत होता म्हणे, त्याने प्रेमाचा प्रसार केला होता, त्याच्या नावाने हा दिवस डिक्लेअर झाला. जसा फादर्स डे, मदर्स डे, रिबन डे, फ्रेंडशिप डे, तसाच हा प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन्स डे. सुंदर कल्पना. आपले मंगेश पाडगावकर पण हेच म्हणतात, प्रेम कुणीही कुणावरही कसंही करावं. या विचाराचा प्रसार म्हणजे व्हॅलेंटाईन डे. 9-2-11 चित्रपटात गीतकार मजरू सुलतानपुरी किशोर कुमार यांच्या आवाजात हेच वर्णन करतात, जे प्रेमाचे पायिक असतात त्यांची मनस्थिती मजरू सुलतानपुरी यांनी कशी केली आहे बघा. हम है राही प्यार के, हमसे कुछ न बोलिए, हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए. धूप थी नसीब में तो धूप में लिया है दम, धूप थी नसीब में तो धूप में लिया है दम, चांदनी मिली तो हम चांदनी में सो लिए, चांदनी में सो लिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए. पण काय आहे ना, प्रेमी युगुलांना असं वाटतं की हा फक्त त्यांचाच दिवस आहे. मग गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स, लाल गुलाब, पार्ट्या यांचा दणका उडतो त्या दिवशी. सगळी तरुणाई एका नशेत वावरत असते. त्यांना वाटतं की हा प्रेम करायचा हक्क फक्त त्यांना आणि त्यांनाच आहे. हा फक्त तरुणांचाच दिवस आहे. मग आपल्या काही सिनियर मंडळींनी त्यांनी पण ठरवलं, आपण हे साजरा करायचा हा व्हॅलेंटाईन्स डे. प्रेम काय कुणीही कुणावरही कसंही करू शकतं, आपण का नको? कसा साजरा केला त्यांनी व्हॅलेंटाईन्स डे? ऐकूया चला. सिनियर ग्रुपने एक ठराव मांडला व्हॅलेंटाईन डे म्हणे यावर्षीचा. सिनियर ग्रुपने एक ठराव मांडला व्हॅलेंटाईन डे म्हणे यावर्षीचा. उत्साहाने आपणही करूया साजरा, जरा फील तरी घेऊया तरुणपणाचा. आवाजी मतदान घेतले जेव्हा, बापटांचा आवाजच फुटला नाही तेव्हा. आवाजी मतदान घेतले जेव्हा, बापटांचा आवाजच फुटला नाही तेव्हा. आपटेंनी चिरकाव होकार दिला जेव्हा, बहुमतांनी ठराव पास झाला तेव्हा. जोशी कुलकर्णी कामाला लागले. जोशी कुलकर्णी कामाला लागले. आपापल्या व्हॅलेंटाईनला घेऊन येऊ म्हणाले. देशपांडेंना काही उमजेना झाले. बायकोला आणू की मेवणीला विचारू लागले. चौधरींना होती ॲलर्जी गुलाबाची. चौधरींना होती ॲलर्जी गुलाबाची. मुळेंना आवडायची फुले चाफ्याची. परांजपेंकडे होती बाग कर्दळीची. लेले म्हणाले, चालतील का फुले झेंडूची? फुलांचे झाले, आता गिफ्टचे काय? ज्याने त्याने आपापली अक्कल पाजळली. शेवटी शेवटी पेन्शनमध्ये बसेल अशीच आणि उपयोगी वस्तूच गिफ्ट म्हणून आणायची ठरली. डेंचर काय, वॉकर काय, चष्मा काय, हिअरिंग एड्स काय, अगदी चूर्णाची आयडिया देखील कुणाला तरी सुचली. सगळीच मंडळी खुशीत आली होती. काही दिवसांच्या टाईमपासची बेगमी झाली होती. उगवला एकदाचा तो व्हॅलेंटाईन डे. उगवला एकदाचा तो व्हॅलेंटाईन डे. सगळ्यांना एकाच चिंतेने होते पछाडले. घरी बायकोला काय सांगून निघायचे? व्हॅलेंटाईन म्हणून कोणाला बरोबर न्यायचे? तरुणपणी चोरून असं काहीच नव्हतं केलं. तरुणपणी चोरून असं काहीच नव्हतं केलं. आता एकदम कोणत्या मैत्रिणीला कसं काय न्यायचं? आणि ही मैत्रीण तरी कुठून शोधून आणायची?
म्हणजे बायकोची मैत्रीण की मित्राची बायको न्यायची? उगीचच नको करायला धाडस भलते. उगीचच नको करायला धाडस भलते. घराबाहेर पडणेच अन्यथा बंद होऊन जायचे. तरुणपणी जे नाही कधी जमलं, आता या वयात टेन्शन नको बाबा कसलं. समारंभाची वेळ समीप येऊन ठेपली. समारंभाची वेळ समीप येऊन ठेपली. एकमेकांना आधार देत मंडळी जमा झाली. प्रत्येकाने बायकोसाठीच गिफ्ट होती आणली. प्रत्येकाने बायकोसाठीच गिफ्ट होती आणली, कारण बायकोच त्यांची व्हॅलेंटाईन होती. तेवढंच जरासं थ्रिल मिळालं. तेवढंच जरासं थ्रिल मिळालं. थोडे दिवसाचं स्वप्नरंजन झालं. शेवटी बायकोच आपली याची खात्री पटली आणि म्हातारपणी अनुभवली तारुण्याची नवाळी. म्हातारपणी अनुभवली तारुण्याची नवाळी. श्रोते हो, तुम्हाला नक्कीच ही कविता आवडली असेल. तुम्ही पण आठवा तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला होता तरुणपणी आणि आता कसा साजरा करताय, आणि आम्हाला जरूर कळवा बरं का. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण जरूर करा. धन्यवाद.